पोलिसांशी वाद घातला म्हणजे सरकारी कामात अडथळा होतो का? याबाबत उच्च न्यायालयाने सामान्य नागरिकांना दिलासा देणारा निर्णय दिला आहे. रस्त्याने जाताना पोलिसांसोबत किंवा सरकारी कार्यालयात कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यासोबत सामान्य वाद झाला तर लगेच धमकी दिली जाते. तुझ्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा IPC 186 अंतर्गत गुन्हा दाखल करू. पण खरंच केवळ वाद घालणे, विरोध करणे किंवा अरेरावीची भाषा वापरणे म्हणजे सरकारी कामात अडथळा ठरतो का? नुकताच हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने एका केसमध्ये अतिशय महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय दिला आहे. हा निर्णय काय आहे आणि सर्वसामान्यांना याचे काय अधिकार मिळतात, म्हणजे ह्या निर्णयाचा काय फायदा झाला आहे, हे आज आपण सोप्या भाषेत आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. नमस्कार, मी उदय ओंकार. जनहिताचं जारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आधी आपण एक प्रकरण नेमके काय होते हे पाहू. संजय कुमार खन्ना वर्सेस स्टेट ऑफ हिमाचल प्रदेश. या प्रकरणात पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान एका व्यक्तीची गाडी अडवली, म्हणजे याचिकाकर्त्याची गाडी अडवली. गाडीवर अनधिकृत LED लाईट्स लावल्यामुळे पोलिसांनी चलान फाडले, म्हणजे संबंधित व्यक्तीला दंड केला. चलान फाडत असताना गाडी मालकाची आणि पोलिसांची बाचाबाची झाली. पोलिसांनी त्या व्यक्तीवर आरोप केला की यांनी आमच्याशी वाद घातला, अपशब्द वापरले आणि आमच्या कामात अडथळा आणला. यावरून पोलिसांनी त्याच्यावर IPC 186 म्हणजे सरकारी कामात अडथळा आणि IPC 189 सरकारी कर्मचाऱ्याला धमकी देण्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. या विरोधात याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. प्रकरणाची सुनावणी करताना हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वाची गोष्ट अधोरेखित केली. हे अधोरेखित करताना न्यायालयाने पाहिले की चालान प्रक्रिया पूर्ण झाली होती. याचिकाकर्त्याने गाडी थांबवली, कागदपत्रे दाखवली आणि पोलिसांनी चालान फाडले. म्हणजे पोलिसांना त्यांचे काम करण्यात कोणताही प्रत्यक्ष अडथळा आला नाही. केवळ वाद म्हणजे गुन्हा नाही. न्यायालयाने स्पष्ट सांगितले की केवळ निष्क्रिय विरोध करणे, म्हणजे ज्याला पॅसिव्ह रेझिस्टन्स म्हणतात, वाद घालणे किंवा अभद्र उद्धट भाषा वापरणे यावरून आपोआप IPC 186चा गुन्हा सिद्ध होत नाही. त्यासाठी प्रत्यक्ष कृती आवश्यक. म्हणजेच काय, सरकारी कर्मचाऱ्याला त्याचे कर्तव्य पार पाडण्यापासून प्रत्यक्षपणे रोखण्यासाठी बल किंवा प्रत्यक्ष धमकी वापरली गेली असेल तरच हा गुन्हा ठरतो. त्यामुळे न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितले की जर एखादा सरकारी कर्मचारी आपले काम पूर्णपणे करू शकला असेल तर फक्त शाब्दिक वादामुळे त्याच्या कामात अडथळा आला असे म्हणता येणार नाही. या आधारावर उच्च न्यायालयाने आरोपीवरील सर्व कायदेशीर कारवाई रद्द केली आणि जुब्बल न्यायालयातील प्रलंबित प्रकरणातून त्यांना पूर्ण दिलासा दिला. पण याचा अर्थ असा मुळीच नाही की आपण सरकारी कर्मचाऱ्यांशी असभ्यपणे वागावे. पण कायदेशीर अधिकारांची माहिती असणे प्रत्येकासाठी गरजेचे आहे. कायद्याचा गैरवापर रोखण्यासाठी असे निर्णय खूप महत्त्वाचे ठरतात. या निर्णयाची प्रत आपल्याला पाहिजे असल्यास ती कशी काढावी याची माहिती आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तुम्हाला काय वाटते? सरकारी कामात अडथळा आणि सर्वसामान्य नागरिकांचा विरोध याच्यात स्पष्ट रेषा असणे आवश्यक आहे का? तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे मत नक्की कमेंट करून सांगा. कायदेविषयक असेच नवनवीन आणि महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनेलला, पेजला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.